आज आपण इतिहासाच्या एका मोठ्या प्रश्नाला हात घालणार आहोत. नक्कीच. एक महान साम्राज्य कसं घडतं? म्हणजे शासकाने स्वतः पुढाकार घेऊन लोकांना नैतिकतेचे धडे द्यावेत, जसं सम्राट अशोकाने केलं. किंवा की मग एक असं समृद्ध आणि सुरक्षित वातावरण तयार करावं जिथे कला आणि ज्ञान आपोआप फुलेल, जसं गुप्त काळात झालं. हाच तो कळीचा मुद्दा आहे. आपल्यासमोर दोन महान भारतीय साम्राज्य आहेत, मौर्य आणि गुप्त. आणि शासनाच्या दोन पूर्णपणे भिन्न पद्धती. अगदी. एकाने कठोर केंद्रीभूत सत्तेच्या जोरावर एक नैतिक क्रांती घडवण्याचा प्रयत्न केला, तर दुसऱ्याने सत्तेचं विकेंद्रीकरण करून एक असा सुवर्णकाळ आणला ज्याची कीर्ती आजही गायली जाते. शासनाच्या याच दोन वेगवेगळ्या वाटा आज आपण तपासणार आहोत. आणि यासाठी आपल्याकडे अशोकाचे शिलालेख आहेत, गुप्त काळावरचे काही ऐतिहासिक अभ्यास आहेत. हो, विकिपीडियामधील माहिती आणि काही शोध निबंधांचाही आधार आपण घेणार आहोत. तर मग सुरुवात करूया या साम्राज्यांच्या पायाभरणीपासून, कारण कोणत्याही इमारतीची ओळख तिच्या पायावरच अवलंबून असते. मौर्य साम्राज्याचा पाया कसा रचला गेला होता? मौर्य साम्राज्याचा पायाच मुळात एका क्रांतीवर आणि केंद्रीकरणाच्या विचारावर रचला गेला होता. म्हणजे चंद्रगुप्त मौर्य आणि त्यांचे गुरु चाणक्य, कौटिल्य, त्यांनी मगधच्या नंद घराण्याची भ्रष्ट सत्ता उलथवून टाकली. ही एक लष्करी आणि राजकीय क्रांती होती. आणि तिचा उद्देश काय होता? उद्देश स्पष्ट होतं. एक विशाल, एकसंध आणि सर्वस्वी राजाच्या नियंत्रणात असलेलं साम्राज्य स्थापन करणं. सगळी सूत्र एकाच ठिकाणी, पाटलीपुत्रामध्ये. या उलट गुप्त साम्राज्याचा उदय तर मौर्य साम्राज्याच्या पतनानंतर झालेल्या राजकीय गोंधळातून झाला होता, बरोबर ना? त्यांची सुरुवात इतकी भव्य नव्हती. अजिबात नाही. मौर्य साम्राज्याच्या पतनानंतर जवळजवळ 500 वर्ष भारतात एक प्रकारची राजकीय अस्थिरता होती. अशा परिस्थितीत इसवी सन 320च्या सुमारास गुप्त वंशाचा उदय झाला. संस्थापक चंद्रगुप्त पहिले. हो, त्यांनी महाराजाधिराज ही पदवी घेतली, पण त्यांची खरी ताकद आली ती लिच्छवी राजकन्येशी केलेल्या विवाहातून. म्हणजे सुरुवातच लष्करी ताकदीपेक्षा राजकीय युती आणि संबंधांवर अधिक अवलंबून होती. अगदी. पायाच विकेंद्रित स्वरूपाचा होता म्हणायला हरकत नाही. आणि मग या दोन्ही साम्राज्यांच्या प्रवासात एक निर्णायक क्षण आला जो युद्धाशी जोडलेला होता. अशोकाच्या बाबतीत ते होतं कलिंगचं युद्ध, इसवी सन पूर्व 261. आणि या युद्धाने सगळं काही बदलून टाकलं. पूर्णपणे. हो, आणि हे बदल इतके मोठे होते की इतिहासाने त्याची विशेष नोंद घेतली. कलिंग युद्धात जो विनाश झाला, म्हणजे सुमारे 1,00,000 लोकांचा मृत्यू आणि 1.5 लाखांहून अधिक लोकांचा विस्थापन. याने अशोकाचं हृदय परिवर्तन झालं. अगदी. त्यांच्या 13व्या शिलालेखात ते स्वतः मान्य करतात की या विनाशामुळे त्यांना तीव्र पश्चाताप झाला आणि त्यांनी भविष्यात शस्त्रबळाने विजय मिळवण्याचा मार्गच सोडून दिला. एका विजेत्या सम्राटाने युद्धाला कायमचा रामराम ठोकला. हो. पण गंमत म्हणजे गुप्त साम्राज्याचा खरा विस्तार करणारा जो सम्राट होता, समुद्रगुप्त, त्याची ओळखच युद्धांमुळे आहे. त्याला तर भारताचा नेपोलियन म्हणतात. हाच तर या दोन विचारसरणींमधला विरोधाभास आहे. जिथे अशोकाने युद्धाबद्दल पश्चाताप व्यक्त केला, तिथे समुद्रगुप्ताच्या विजयांचा गौरव करण्यासाठी अलाहाबादमध्ये प्रयाग प्रशस्ती नावाचा स्तंभलेख कोरण्यात आला, जो त्यांच्या राजकवी हरिशण यांनी लिहिला होता. बरोबर. त्यात त्यांच्या विजयांचं अगदी रसभरीत वर्णन केलं आहे. समुद्रगुप्तासाठी युद्ध हे पश्चातापाचं नाही, तर अभिमानाचं, सामर्थ्याचं आणि साम्राज्याच्या वैधतेचं प्रतीक होतं. म्हणजे एकाने युद्ध सोडून नैतिकतेचा मार्ग धरला आणि दुसऱ्याने युद्धालाच आपलं धोरण बनवलं. आणि याच दोन भिन्न धोरणांमधून त्यांच्या शासनाचं मूळ तत्वज्ञान जन्माला आलं, अशोकाचा धम्म आणि गुप्तांचा सुवर्णकाळ. चला आधी या धम्मबद्दल बोलूया. कारण अनेकदा काय होतं, लोक धम्म म्हणजे बौद्ध धर्म असा अर्थ घेतात, पण ते तितकं सोपं नाहीये. हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. अशोकाचा धम्म हा बौद्ध धर्म नव्हता. तो एक नैतिक कायदा होता, एक आचारसंहिता होती. त्यात काय काय होतं? त्यात अहिंसा, सर्व धर्मांप्रती सहिष्णुता, वडीलधाऱ्यांचा आदर, गुलाम आणि नोकरांना चांगली वागणूक देणं, यासारख्या गोष्टी होत्या. ही अशी तत्त्व होती ज्याला कोणताही धर्म किंवा समाज सहजासहजी नाकारू शकत नव्हता. पण हे थोडं वविरिंग नाही का वाटत? म्हणजे राजा स्वतः बौद्ध धर्माचा अनुयायी आहे, पण आपल्या शिलालेखांमध्ये तो बुद्धाचं नावही घेत नाहीये. यामागे एक राजकीय गणित होतं. त्याला सगळ्यांना सोबत घेऊन जायचं होतं का? अगदी बरोबर. हीच यातली सर्वात महत्वाची गोष्ट आहे.
अशोकाला हे कळलं होतं की जर त्याने बौद्ध धर्माचा थेट प्रचार केला तर इतर धर्मीय लोक दुखावले जातील. आणि साम्राज्यात तणाव निर्माण होईल. हो, म्हणून त्याने धम्ममध्ये अशा वैश्विक गोष्टी ठेवल्या. ही त्याची एक सर्वसमावेशक राजकीय रणनीती होती. राजा म्हणून तो सर्वांचा होता, केवळ बौद्धांचा नाही. पण हे विचार फक्त दगडांवर कोरून लोकांपर्यंत कसे पोहोचणार एवढ्या मोठ्या साम्राज्यात जिथे आजच्यासारखी माध्यमं नव्हती? हाच तर खरा प्रश्न आहे. यासाठी अशोकाकडे काही खास यंत्रणा होती का, की हे सगळं फक्त शिलालेखांपुरतं मर्यादित होतं? नाही, यावर अशोकाकडे उत्तर होतं. त्यांनी धम्म महामात्र नावाच्या खास अधिकाऱ्यांची एक फौजच तयार केली होती. त्यांचं काम काय होतं? यांचं कामच होतं की साम्राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरायचं, लोकांना धम्माचा अर्थ समजावून सांगायचा आणि कुठे अन्याय होत असेल तर राजापर्यंत ती बातमी पोचवायची. म्हणजे एक प्रकारची त्या काळची नैतिक पोलीस यंत्रणा म्हणता येईल, पण तिचं काम शिक्षा देण्यापेक्षा समजावण्याचं जास्त होतं. म्हणजे मौर्य काळात राजा स्वतःच सगळी सूत्र हातात ठेवून लोकांना नैतिकतेचे धडे देत होता, पण गुप्तांनी याच्या अगदी उलटा विचार केला का? हो, की लोकांना त्यांचे निर्णय घेऊ द्या, व्यापार करू द्या, पैसे कमवू द्या आणि मग कला संस्कृती आपोआप फुलेल. अगदी तोच फरक आहे. गुप्तांचा विश्वास टॉप डाऊन आदेशांवर नव्हता, तर एक स्थिर आणि समृद्ध प्लॅटफॉर्म तयार करण्यावर होता. त्यांची शासन व्यवस्था मौर्य साम्राज्यासारखी एका हाती नव्हती. अजिबात नाही. म्हणजे सगळा कारभार थेट राजधानीतून चालण्याऐवजी त्यांनी स्थानिक राजांना, व्यापाऱ्यांच्या संघटनांना आणि अगदी गावसभांना आपापले निर्णय घेण्याचे मोठे अधिकार दिले होते. थोडक्यात, दिल्ली सगळं ठरवणार नाही, तर स्थानिक पातळीवर प्रश्न सुटतील. बरोबर. आणि या स्थैर्याचा आणि स्वातंत्र्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर नक्कीच दिसला असणार. हो, आणि तो परिणाम अभूतपूर्व होता. गुप्तांनी रस्ते सुरक्षित केले, एक समान चलनव्यवस्था आणली, सोन्याची दिनार आणि चांदीची रूपक नाणी. रोमन साम्राज्याशी व्यापारसुद्धा वाढला होता नाही का? हो, तो तर शिगेला पोचला होता. याचा परिणाम असा झाला की सरकारला थेट हस्तक्षेप न करताही समाजात नवनिर्मितीला आणि समृद्धीला चालना मिळाली. आणि याच समृद्धीच्या पायावर उभा राहिला तो सांस्कृतिक आणि वैज्ञानिक वारसा, ज्याला आपण सुवर्ण काळ म्हणतो. अगदी. इथेच तर खरी गंमत आहे. म्हणजे गुप्तांनी थेट साहित्य किंवा विज्ञानाला आदेश दिले नाहीत, पण त्यांनी असं वातावरण निर्माण केलं की प्रतिभेला आपोआप बहर आला. हो ना, आणि काय बहर होता तो. याच काळात आपल्याला मिळाले महाकवी कालिदास, अभिज्ञान शाकुंतलम, मेघदूत. हो, त्यांची नाटकं आणि काव्य आजही तितकीच ताजी वाटतात. संस्कृत भाषेला राजाश्रय मिळाला आणि ती ज्ञानाची भाषा बनली. कला आणि साहित्याचं ठीक आहे, पण मला ज्या गोष्टीचं सर्वात जास्त आश्चर्य वाटतं ते म्हणजे गणित. आपले स्रोत सांगतात की शून्य ही संकल्पना याच काळात आली. हे कसे शक्य आहे? म्हणजे बाकी जग जिथे अजून प्राथमिक आकडेमोडीत होतं, तिथे भारतात शून्याचा आणि दशमान पद्धतीचा विचार सुरू होता. हेच तर सुवर्णकाळाचं वैशिष्ट्य आहे. आर्यभट्ट याच काळातले. त्यांनी केवळ शून्याचा शोध लावला नाही, तर पृथ्वी गोल आहे आणि ती स्वतःभोवती फिरते हे सुद्धा सांगितलं. आणि नालंदा विद्यापीठ, ज्ञानाचं केंद्र म्हणून नालंदा विद्यापीठाची कीर्ती जगभर पसरली होती. कला क्षेत्रात अजिंठा आणि वेरूळच्या लेण्यांमधली चित्रकला आणि शिल्पकला तर आजही आपल्याला अचंबित करतात. थोडक्यात सांगायचं तर गुप्तांनी फक्त सुपीक जमीन तयार केली. हो, आणि प्रतिभेची फुलं तिथे आपोआप उमलली. पण मग याचा अर्थ असा होतो का की अशोकाचा वारसा कमी महत्वाचा आहे, कारण तिथे आपल्याला कालिदास किंवा आर्यभट्ट दिसत नाहीत? नाही, तसं नाही. त्यांचा वारसा वेगळ्या प्रकारचा आहे, पण तो तितकाच किंवा जास्त राजकीय महत्वाचा आहे. तो कसा? भारतात दगडी शिलालेखांची परंपरा सुरू करणारे अशोक हे पहिले शासक होते. शतकानुशतके हे लेख कोणालाच वाचता येत नव्हते. मग ते कधी वाचले गेले? जेव्हा 1830च्या दशकात जेम्स प्रिन्सेप यांनी ब्राह्मी लिपीचा उलगडा केला, तेव्हा भारताचा हा महान इतिहास जगासमोर आला. ही एक प्रचंड मोठी देणगी आहे. आणि आपलं राष्ट्रीय चिन्ह तर थेट अशोकांशीच जोडलेलं आहे. अगदी. सारनाथ येथील अशोकस्तंभावरील 4 सिंहांची प्रतिकृती, लायन कॅपिटल, ते आज भारताचे राष्ट्रीय चिन्ह आहे. आणि अशोक चक्र आपल्या तिरंग्याच्या मध्यभागी आहे. हे खरंच अविश्वसनीय आहे की नाही? म्हणजे 2500 वर्षांपूर्वी एका सम्राटाने दिलेला शांततेचा आणि प्रगतीचा संदेश आजही स्वतंत्र भारताची ओळख बनून आहे. इतिहासाचं वर्तमानाशी इतकं थेट नातं क्वचितच बघायला मिळतं. बरोबर. शिवाय अशोकांनी कल्याणकारी राज्याची संकल्पना राबवली होती. रस्ते बांधणं, झाडं लावणं, विहिरी खोदणं. आणि माणसं व प्राणी या दोघांसाठी रुग्णालये उघडणं. त्यांच्या दुसऱ्या प्रमुख शिलालेखात याचा स्पष्ट उल्लेख आहे. हे तर त्यांच्या काळाच्या कित्येक शतकं पुढचं होतं. हो,
आता आपण धर्म आणि समाजाच्या मुद्द्याकडे येऊया, कारण इथेही या दोन साम्राज्यांमध्ये मोठा फरक दिसतो. अशोकांच्या काळात धार्मिक सहिष्णुता हे राज्याचं एक महत्त्वाचं धोरण होतं. त्यांनी हे स्पष्टपणे कसं सांगितलं होतं? त्यांच्या 12व्या प्रमुख शिलालेखात ते म्हणतात की कोणीही केवळ आपल्या संप्रदायाची स्तुती आणि दुसऱ्या संप्रदायाची निंदा करू नये. असं केल्याने काय होतं? असं केल्यानं तो स्वतःच्या संप्रदायाचं नुकसान करतो, असं ते म्हणतात. स्वतः बौद्ध असूनही त्यांनी ब्राह्मण, श्रमण आणि आजीवक यांसारख्या सर्व संप्रदायांना आदर आणि संरक्षण दिलं. ही एक जाणीवपूर्वक राबवलेली सर्वसमावेशकता होती. हो, मग गुप्त काळात काय बदल झाला? कारण त्या काळाला तर अनेकदा हिंदू धर्माचा पुनरुज्जीवन काळ म्हटलं जातं. हे खरं आहे. गुप्त राजांनी हिंदू धर्माला आणि संस्कृत भाषेला राजाश्रय दिला. समुद्रगुप्ताने अश्वमेध यज्ञ केला, जो वैदिक परंपरेचा भाग आहे. मंदिरं मोठ्या प्रमाणात बांधली गेली. हो, आणि पौराणिक हिंदू धर्माला आजचं स्वरूप मिळायला सुरुवात झाली. पण याचा अर्थ असा नाही की तिथे असहिष्णुता होती. म्हणजे इतर धर्मही तिथे नांदत होते. हो, आपले स्रोत सांगतात की हिंदू धर्माला प्राधान्य असूनही बौद्ध आणि जैन धर्म शांततेने नांदत होते. नालंदासारखं मोठं बौद्ध विद्यापीठ याच काळात भरभराटीला आलं, हे याचं सर्वात मोठं उदाहरण आहे. म्हणजे शासनाकडून आलेली सक्तीची सहिष्णुता नव्हती. नाही, समाजात एक प्रकारचं सहअस्तित्व होतं. सामाजिक रचनेत वर्णव्यवस्था अधिक स्पष्ट झाली, पण कर्तृत्वाने प्रगती करण्याची संधीही काही प्रमाणात उपलब्ध होती. तर या सगळ्या चर्चेनंतर आपण असं म्हणू शकतो का की अशोक एक असे आर्किटेक्ट होते जे समाजाची नैतिक जडणघडण कशी असावी याचा थेट ब्लूप्रिंट देत होते? उत्तम उदाहरण आहे हे. तो एक टॉप डाऊन दृष्टिकोन होता, जिथे राजा स्वतः नैतिकतेचा मार्ग दाखवत होता आणि आपल्या यंत्रणेद्वारे तो समाजावर लागू करत होता. विविधतेने नटलेल्या साम्राज्याला एकत्र बांधण्यासाठी त्यांनी धम्म नावाचा एक समान धागा दिला. बरोबर. आणि या उलट गुप्त राजे हे गार्डनर अर्थात माळी होते, ज्यांनी फक्त सुपीक जमीन, पाणी आणि खत दिलं आणि प्रतिभा आणि संस्कृतीची फुलं तिथे आपोआप उमलली. अगदी. त्यांनी थेट हस्तक्षेप करण्याऐवजी समृद्धी आणि स्थैर्याचं पोषक वातावरण निर्माण केलं. त्यांनी लोकांना मार्ग दाखवण्यापेक्षा स्वतःचा मार्ग शोधण्याचं स्वातंत्र्य आणि साधनं दिली. आणि म्हणूनच त्यांच्या काळात कला, विज्ञान आणि अर्थव्यवस्थेला एक नैसर्गिक बहर आला, जो सुवर्ण काळ म्हणून ओळखला गेला. हो. आणि हेच आपल्याला आजच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या विचाराकडे घेऊन जातं. अशोकांनी नैतिक समाज घडवण्याचा प्रयत्न शासनाच्या माध्यमातून केला, तर गुप्तांनी समृद्धीसाठी परिस्थिती निर्माण केली आणि संस्कृतीला स्वतःहून फुलू दिलं. या दोन्ही दृष्टिकोनांपैकी कोणत्या दृष्टिकोनाचा वारसा अधिक चिरस्थायी किंवा प्रभावी ठरतो? शासकाचं मुख्य कर्तव्य नैतिकता प्रस्थापित करणं आहे की समृद्धी निर्माण करून संस्कृतीला वाव देणं, की या दोन्हींमध्ये एक संतुलन साधणं गरजेचं आहे? हा प्रश्न त्या काळाप्रमाणेच आजही तितकाच महत्त्वाचा आहे. विचार करण्यासारखा नक्कीच.